चला रात्रीच बोलले, रात्रीच निघाले आणलं का बोलले त्याचा पण उल्लेख नाही तुम्ही काम आहे. आता गेलं झाली या पहाट. ही काय व्हिडिओ काढती. आता घरी पोहोचलेली आहे आणि मी आता खाते सीताफळ. नाशिकला आहे मी, नाशिकला पोहोच. तर आता आमची दीपा बनवते आहे मिक्स भाजी. त्याच्यामध्ये बरंच काहीतरी काय काय का तेल गरम केले, त्याच्यात राई टाकली. हा, त्याच्यानंतर राई हे झाल्यानंतर जिरं टाकलंय. काय झाल्यानंतर? तडतडल्यानंतर असं म्हण ना. मग त्याच्यानंतर जिरं टाकलंय. अजून मग त्याच्यानंतर कांदा घातलाय. आता कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. गौरीसाठी करतात ती भाजी. याच्यात दोडका आहे, याच्यात कमल काकडी आहे. हा, कमल काकडी नाही ती, ही घोसाळी. घोसाळी आहे नाही, हे काय म्हणतात ग? घोसाळ. आणि घोसाळ हे लांब असतं. आणि ह्याला आमच्यामध्ये गिलक म्हणजे काय म्हणतात ग? ओके. हे गाजर आहे. ओके. अजून कोबी आहे, गड्डा कोबी, मुळा आहे, फरज सुरण आहे. अजून काय? डांगर आहे मोठं. डांगर म्हणजे ते कोळ. ओके. ते वांग्याची भाजी बनण्याची तयारी स्टार्ट. तू का कांदे कापते का? मग फ्लावर साठी. मग वांगे कोण पाहुणे येणार आहे. परत मग वाढ. पण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत. मला शूट पण करून देत नाही. अगोदर स्वयंपाक करायचं काही शूट करते आता तू. असू दे. सकाळचे किती वाजले ते पण सांग ना. सकाळचे 7:30 वाजले. 7:30 ना. काय का 7:30 वाजले. रात्रीची WWF विसरलीस? तू विसरली का? ज्यादा बजेगी तू. आता मी मसाले घेतले. इथे काय काय बरेच मसाले काढलेले आहेत. त्याच्यामध्ये काय ग? भात. गुरूंच्या इथे स्वयंपाक बनायला मला तर खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी स्वयंपाक करतच नाही. हा, मी काही टाकते आणि मी कसं बनवते. हळद टाकली. ओके. थोडं तिखट टाकणार आहे. गुरुला कमी तिखट आवडतं म्हणून. आणि आमच्या तिखटाचा विचार कोणीच करत नाही. थोडा घाटी मसाला टाकणार आहे. वाव. आणखीन थोडस टाकायचं. भाजी धुवून घेतली आणि डायरेक्ट टाकली. भाजी टाकली. सो आता ही भाजी नुसती वाफेवरती शिजवायची आहे. त्याच्यामध्ये बिलकुल तेल पाणी वगैरे नाही टाकायचं. तेल टाकायचं. सफेद तेल टाकायचे होते ना ताई. हे काढलेत ना. तेलावर करायची ना होती. निवडते. धनिया पावडर थोडी आधी टाकली तर जळून जाते धनिया पावडर. त्याच्यामुळे नंतर टाकली. वा वा, किती छान छान टिप्स देते का तू.
आमच्या घरी स्वयंपाकामध्ये मास्टर माइंड आहे दीपा आणि आमची सानू आणि सानवी पण आहे. आणि सानू, दीपा, डॉली, मला तर एवढाच वाटतं, एवढाच आहे. नीलू आणि आमची नीलू तर चपाती बनवण्यात एक्सपर्ट आहे. हा हा, ऐसी चपाती बनाती है कि खाने वाले खाई जाते. खा आवडीची. आमच्या नीलूच्या हातावरती बघा, हात दाखव ग. वाव. आपण त्याच्यात हे घातली तीळ, पांढरी तीळ. मला असं वाटतं ही भाजी आहे ना, भोगी ज्या दिवशी असते ना, मकर संक्रांत, त्या दिवशी बनवता. गौरीलाही बनवता. आमच्याकडे गौरीला नाही बनवत, नवरात्रीला पण नाही बनवत, एंडिंगला दसऱ्याच्या टायमाला. हो का? आमच्याकडे नाही बनवत. काय बोलली? नाही, पण आमच्या कोकणामध्ये बनवत नाहीत, मी हे म्हणते. मी सोडलंय ना, कुठे धरलंय तिला? क्या बात है तेरा. सकाळी सकाळी भांडणं करायची का तुला? बिंदास सांग. तू काय करशील? तू काय कर, जे कामावरून घे, नंतर भांडायला मोकळे. नमस्कार मंडळी, कसे आहात? माऊ पुजारी चंद्रवती माऊ पुजारी तुम्हा सर्वांचं सकाळ सकाळ स्वागत करत आहे. हो, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी स्वयंपाकघरामध्ये आले. खरं तर स्वयंपाक मी बनवत नाही, आमची दीपाताई बनवते. इथे मिक्स भाजी बनवली आहे तिने, आणि इथे आता काय बनवायचं? फ्लॉवरची भाजी बनवायची. तर आपण मिक्स भाजीची रेसिपी आत्तापर्यंत तर पाहिलेलीच आहे, किंवा इथे आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पटापट सकाळची कामं कशी आवरायची आहेत. 7:30 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट मी आंघोळ करून आलेली आहे, आणि आंघोळ केल्याशिवाय आतमध्ये आम्हाला एंट्री नाही, सो त्याच्यामुळे घरातली कामं पटापट कशी आवरायची हे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका. कारण की मधी मधी दुश्मन असतात ना, भांडणं होणार आहेत माझी. आज काय म्हणतात त्याला, झगडा होने वाला है. झगडा किचन टूटने फूटने वाला है. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे कारले, त्याच्यामध्ये चिंच पाण्यामध्ये उकडत ठेवलेले आहेत, कारण की कारल्याचं काहीतरी भरलेलं बनवायचं आहे समथिंग. सो आता काय बनवणार आहे कारल्याचं? ओके, सो कारले फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे ते उकडून घेतात त्याच्यामध्ये चिंच टाकून आणि मीठ टाकलेलं आहे. इथे थोडीशी आपली भाजी मागाशी होती, आणि इथे आता दिदीने टाकलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा का? नंतर टाकलं बोलते. बॅक साईडला ही नीलम कामं नाही आहेत आज तिला, सो त्याच्यामुळे इथे टाइमपास करते. इथे भांडी वगैरे घासायचं काम चालू आहे वाटतं. हां, नाही, चांगली आहे ती, खरंच खूप चांगली आहे. आणि तिच्यासारखी मैत्रीण मला अजूनपर्यंत भेटली नाही. खूप चांगली आहे बिचारी. ए नाही, काम करते बघ, माझे पण कपडे धुते ती. ती मस्तपैकी ते धुवून घेते स्वच्छ. सकाळ सकाळ भूक लागली. कोण नाही. तू कुठे चालला? का? हिंडायला जा. कधी येणार? मी टी शर्ट आणि हे घातलंय, कपडे नाही आणले. चहा नाही प्यायची तुला? पियाला जा. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तुम्ही तुमचा अंतरून नाही उचलला? सगळे उठल्यानंतर उचललं जातं, त्याच्याकरता सगळे उठणं गरजेचं आहे. एक एक अंतरून नाही. मम्मी तर बेडवरती होती, मी माझं गोदडी हे करू घडी घालून ठेवली. हा, माझं उचललं मी का उचलले? मी त्या अंथरुणात झोपली नाही, मी ते अंथरुण उचलणार नाही. माझं ब्रीद वाक्य येते. होपलेस. माणसाने कधीही स्वतःचं जेवलेलं ताट आणि स्वतः झोपलेलं अंथरूण स्वतः उचलायचं, एवढी तर शिस्त हवीच. नानर्स मला आहे.
इथे सगळ्यांचं असं असतंय कोण काय का? 1 2 3 4 5 6 7 8 9. रोजचे 9 जण असतात. स्वयंपाक 5 माणसांचा असो किंवा 50 माणसांचा असो, टाइम तेवढाच लागतो. काही म्हणते 5 किलोला केवढं चपात्या कराव्या लागतात. ही गोष्ट तेवढीच खरं नाही, आणि किचन आहे तेवढंच खराब होतं. ह्या कुठे चालला पळून शुभम दादा? तो कुठेतरी दौऱ्यावर चालला. तर पहाटे पहाटे मी स्वयंपाक मीठ बनवते. घालते. हा आता मीठ घातलं गेली. थोडंसं माझा कॅमेरा आहे ना शूट करता येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं असं आम्ही करतो. आणि आता इथे मस्तपैकी बघताय तुम्ही. किचन तर आमच्याकडे घाणं होतच नाही असं नाही. किचन काय लागलं एवढं सकाळ सकाळ काय गाणी लावतेस? तुला शिव्या खायचे. त्याच्यामध्ये आपण टाकली टोमॅटो. तो मिक्स वेल करायचं आहे आपल्याला ते. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये बरेच इन्ग्रेडियंट्स टाकायचे, म्हणजे हळद, मसाले, त्यानंतर धणे पावडर, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे ना. ओके, हे सर्व टाकायचं आहे आणि मस्तपैकी भाजी तयार करायची आहे. लसूण टाकते. आता लसूण वरून का टाकलं पण अजून विसरले. ते हे होईल ना टमाटा, त्यात तोपर्यंत होतं लसूण थोडा कच्चा राहिला तरी चालतो. शिजतो लसूण, सगळ्यात लवकर शिजतो. भाजी आपली झालेली आहे आणि आता आपण त्यातला गॅस बंद करून घेतलेला आहे. आता ती भाजी आपण उतरवून घेऊया. घराच्या बाहेरच छान एक नारळाचं झाड आहे, जे की आम्ही जेव्हा ही नवीन घर घेतलं ना आमच्या गुरुंनी, एकदम छोटं होतं हे झाड. तर आणि मध्येच होतं रस्त्याच्या. आता गुरु म्हटलं की नाही नाही त्याला तोडू नका म्हणून, असं आम्ही त्याला तोडलेलं नाही. इथे जास्वंद आहे, त्याच्याचबरोबर आंब्याचं सुद्धा झाड आहे इथे. अजून छोटी जास्वंद आहे का, खूप सुंदर आणि हिरवळ एकदम. इथे आहे पेरू, त्यानंतर पुन्हा आहे आंब्याचं एक झाड छानपैकी. आणि ती वेल आहे, कृष्ण वेल म्हणतात तिला, ती वेल आहे तिकडे. तुम्ही बघू शकता एकदम वरपर्यंत गेले ती वेल. सो असं गुरु. आणि ही सगळी झाडं आहेत ना गुरुने त्यांच्या हाताने लावलेली आहेत. इथे आम्ही सीताफळाचं अननसाचं जे हे लावलेलं आहे ना, हे सुद्धा आम्ही, मी आणि आम्ही गुरु होते ना तेव्हा आम्ही सगळ्यांनी लावलेलं आहे, तेव्हा मी होते. इथे शोचं सुद्धा झाड आहे, छान वाटतं घराच्या बाहेर हिरवळ. आणि इथे आहे बरीच झाडं आहेत, जास्वंदाचं आहे, गुलाबाचं आहे आणि त्याचबरोबर सगळं. ती बघा ही आमच्याकडे मेंटल कुठेतरी चालली आहे, ते काहीतरी घ्यायला. हे काय घेते? ओके, तर हे आमच्या बाजूला काकांचं घर आहे आणि ही अशी आमची घरं आहेत, बघू शकता तुम्ही.
सर्व आमच्या जिल्ह्याचे अवॉर्ड आहेत. हे जे पाळणे दिसत आहेत ना, हे प्रत्येकाचे नवसाचे आहेत. म्हणजे कोणाला बाळ होत नव्हतं, देवीला नवस केला इथे येऊन आमच्या घरी, आणि त्यानंतर मग आमच्या देवीने त्यांच्या पदरामध्ये छोटंसं गोंडस बाळ दिल्याच्या नंतर सर्वांनी इथे चांदीचे पाळणे बांधलेले आहेत. तर मी आता आमच्या गुरूंच्या दुसऱ्या घरी आले होते. इथे पूजा वगैरे करायची होती, सो त्याच्यामुळे इथे यल्लम्मा देवी आहे, त्याच्यामुळे बाळ जोगता आमच्याकडे आरती पूजा करतातच. तर त्यासाठी मी किंवा दीपा किंवा कोणी ना कोणी कंटिन्यू इथे असतंच सकाळची पूजा करण्यासाठी. तर पूजा झालेली आहे, आता फक्त दिवा येऊन अगरबत्ती वगैरे करायची असते, बाकी काही नाही. आणि मंगळवार शुक्रवार देवीचा अभिषेक पूजा म्हणजे साडी वगैरे चेंज केली जाते मंगळवार शुक्रवारची. बाकीच्या दिवशी आपली नेहमीची पूजा. तर आले होते इकडे, पूजा वगैरे केली आणि मग आता मी निघाले पुन्हा आमच्या गुरूंच्या दुसऱ्या घरी. इथे आमचे 2 घरं आहेत. एका घरामध्ये देवी आहे आणि एक घरामध्ये आम्ही सर्व राहतो. म्हणजे आम्ही ते घर मंदिर म्हणूनच ठेवलं आहे आणि दुसरं घर आहे आमचं. सो मी आता दुसऱ्या घरी चालले. आता नवीन आमच्या जुन्या घरामध्ये मी आलेली आहे आणि इथं सगळं साफसफाई चालली आहे. दीपाताई आमची साफ करते सगळं. मी पूजा करून आले तिकडून. दीपाचं डीप क्लिनिंग चाललंय. टेरेस आहे हा आमचा झोपाळा. छोटी छोटी बरीच झाड लावली होती. मला नाही माहिती कुठे लावले दालचिनी लवंग. आऊच पडले असते मी आता. आणि एक्स्ट्रा कोणी जर पाहुणे रावणे आले तर आमचा फिक्स रूम आहे हा. म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर्स जे आहोत ना ते इथे येऊन राहतो. बाकी सर्व दोन्ही बंगल्यांमध्ये राहतात. इथे आपला दीपाचा खजाना आहे. काय दीपा याच्यात? कपडे, साड्या. अरे साड्या तर गायब आहेत तुझ्या. खुलजा सिम्स. ओहो दोघी तिघी साड्या घेऊन. छान सुंदर. बघा माऊ कशी चप्पल चिपकवते. चप्पल तुटली तिची वाली, गरीब झाली तिला. माऊ पुजारी. आमचा दादा सकाळी गेला होता बाहेर आणि आता आला इथे जेवायला. जेवतोय. मी वाढते बाबाई त्याला जेवण वाढते. येड्यावाडी बसलोय आम्ही रस्त्याच्या कडेला झाडाखाली. कोणतं झाड आहे? आंब्याचं ना, त्याला पेरू येतात. अगं आंब्याचं झाड पेरू झाड आहे ते, त्याला चिकू येतात. हा हे शिकवण हिनी दिले तिला. येडी काय ते बाजूला पा सीताफळ. हे पा हॅलो चाललंय आमचं घर. हे आमचं घर बघा. बस का बसता माणूस. अगं फोटो निघताय ग याच्या. बाई पळून गेली. बघा कशी येड्यावानी बस. चपाती भाजी डाळ भात. पहा मी तुम्हाला आहे ना आता लाडू चालत येताना दाखवते. एक लाडू चालत येतोय, दाखवते. ते फार रस्त्याने लाडू चालत येतोय. केवढा लाडू येतात तो. ते पहा कसं पहिलवान चालतोय पठ्ठ्या. बघा भात. झाडाला शैतान सारी उलटी टांगली. नाही मराठी नाही गुजराती, बाबा बोलत बंगाली. मला एवढा त्रास देऊन ठेवलाय सगळ्यांनी. आगशीला कोणी नाही. मी नाही त्रास दिलाय कधीच. तू तर एक नंबर.
चला रात्रीच बोलले. रात्री निघाले आणलं पुढं. का बोलले त्याचा पण उल्लेख नाही तुम्ही थांबे. आता गेलं तर त्या पायपांवर आहे ना गाडी आहे ना हे दिसती काय ते काय ब्रिज वर ट्रॅफिक असती त्या 2 पट्ट्यांमध्ये. चहा फेकला टीव्ही तरी लावा. अगं टीव्ही बघायला तुम्हाला वेळच नाही ना. ते बरं झालं आपण येत नाही रात्री निघालो सकाळी निघालो असतो आपली लय मजा आली असती. मग तर गायबच झालो असतो आपण कुठेतरी. एवढी ट्रॅफिक बाप्पा. खंडेराया झालिया पहाट. ही काय व्हिडिओ काढती. तर आता मगाशी थोडंसं बाहेर पण जाऊन आले मी खरं तर, आणि आता संध्याकाळ झाली. तर व्हिडिओ इथे स्टॉप करते. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील. सो मस्त राहा, स्वस्त राहा. बाय.